पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आदित्य प्रीतम आणि प्रियाचा विचार करत असतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि मग आदित्य तिला सांगतो की तू तयारीला सुरुवात कर, कारण आपल्याला उद्याच्या उद्या इथून निघायचं आहे. आणि ते ऐकून पारूला धक्का बसतो. ती म्हणते की आदित्य सर, हे काय बोलताय तुम्ही? तर आदित्य म्हणत असतो की मग पारू, दुसरा काय बोलू? आता आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही आहे. एकदा का प्रियाचा साखरपुडा झाला की मग आपण इथे कशासाठी थांबायचं? मात्र पारू आदित्यला समजावत असते की आपण अशी हार मानायला नको. प्रिया मॅडमला सुद्धा या सगळ्याचा खूप त्रास होत आहे. तर आदित्य म्हणत असतो की पारू, मला कळत नाही आहे की प्रीतम आणि प्रिया असे का वागतायत. ते दोघेच हार मानून बसलेत, त्यामुळे आपल्याला सुद्धा काही करता येत नाही. आणि त्यावर पारू आदित्यला समजावते की आदित्य सर, असं नाही आहे. प्रिया मॅडम एका मुलीचं कर्तव्य पार पाडत आहे. त्या आबासाहेबांचा विचार करतायत आणि त्या जे काही करतायत ना ते योग्यच आहे. मात्र आदित्यला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे प्रिया रडतच तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला सतत आबासाहेबांचं बोलणं आठवत असतं आणि ती स्वतःशीच म्हणत असते की आबासाहेब, मी तुमचा विश्वासघात कधीच करणार नाही. माझं प्रीतम सरांवर खूप प्रेम आहे, पण तितकंच प्रेम तुमच्यावर सुद्धा आहे. प्रीतम सर तर माझ्या आयुष्यात आत्ता आलेत, पण तुम्ही माझ्या आयुष्यात आधीपासून आहात. त्यामुळे मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आणि तिचं ते बोलणं सुरू असतानाच प्रताप त्या ठिकाणी येतो. तर प्रिया रडतच म्हणत असते की भाई, आज आबांचं प्रेम जिंकलं आणि माझं प्रेम हारलं. मी त्यांना नाही दुखावू शकत, त्यामुळे मी हे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि मग ती रडतच प्रतापला मिठी मारते. तर प्रतापला सुद्धा तिची अवस्था बघून खूप वाईट वाटत असते. तर दुसरीकडे आदित्यलाही झोप येत नसते. तो घराच्या बाहेरच उभा असतो आणि तितक्यात प्रताप त्या ठिकाणी येतो. तो आदित्यच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की मला माहिती आहे तुमच्या मनात आत्ता काय सुरू आहे ते. तर आदित्य म्हणत असतो की दादा, आत्तापर्यंत प्रीतमने जे काही मागितलं ना ते मी सगळं त्याला दिलं. जगातली अशी कोणतीही वस्तू नाही की जी त्याला हवी होती आणि मी त्याला ती आणून देऊ शकलो नाही. पण आत्ता त्याला त्याच्या आवडीच्या माणसासोबत लग्न करायचं आहे, पण मी काहीच करू शकत नाही. तर प्रताप म्हणत असतो की माझीसुद्धा तीच अवस्था आहे. प्रियाने तर मला आत्ता सगळं सांगितलं, पण जर तिने हे सगळं आधीच सांगितलं असतं ना तर मी निदान काही करू तरी शकलो असतो. पण आता आपण काहीच करू शकत नाही आहे. तर आदित्य म्हणत असतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिया आणि प्रीतमच हार मानून बसलेत. खरं तर मला असं वाटत होतं की त्या दोघांचं लग्न देवळात लावून द्यावं, पण त्या दोघांना कोणाच्याही मनाविरुद्ध जाऊन काही करायचं नाही आहे. त्यामुळे आपण सुद्धा काहीच करू शकत नाही. तर प्रताप म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाच्या साखरपुड्याची तयारी सुरू झालेली असते. मंदाताई साखरपुड्याची साडी आणि दागिने प्रीतमला देत म्हणतात की हे तू प्रियाच्या खोलीत नेऊन ठेव. त्यामुळे मग प्रीतम ते प्रियाच्या खोलीत घेऊन जातो. त्यावेळी प्रिया प्रीतमसोबत बोलण्याचा प्रयत्न करते, मात्र प्रीतम तिच्याशी काही बोलत नाही. तो खाली मान घालूनच उभा असतो. त्यामुळे प्रिया म्हणत असते की प्रीतम सर, आपलं प्रेम एवढं कमजोर आहे का? तुम्ही आता माझ्या नजरेला नजरसुद्धा देऊ शकत नाही का? तर प्रीतम रडतच म्हणतो की प्रिया मॅडम, मी कशी तुमच्या नजरेला नजर देऊ? मी फक्त प्रेम करू शकलो, पण ते निभावू नाही शकलो. खरं तर मी स्वतःची जबाबदारी नाही घेऊ शकत, तर तुमची काय जबाबदारी घेणार आहे? आणि त्याचं ते बोलणं ऐकून प्रियाला वाईट वाटतं. ती प्रीतमला समजावत असते आणि म्हणत असते की चला प्रीतम सर, आपण आत्ताच्या आत्ता आबांकडे जाऊ आणि त्यांना सगळं काही सांगू. पण प्रीतम म्हणत असतो की नाही प्रिया मॅडम, ज्या आबांकडे मी तुमचा हात मागायला आलो होतो त्याच आबांना मी आता वचन दिले की तुमचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडेल. त्यामुळे आता आपण काहीच करू शकत नाही. आणि मग तो तेथून निघून जातो. तर प्रिया खूप रडत असते. तर दुसरीकडे आदित्य आणि पारूसुद्धा नाईलाजाने साखरपुड्याची सगळी तयारी करत असतात. आबासाहेबसुद्धा त्या दोघांच्या सोबतच असतात. ते खूप आनंदात असतात आणि पारू आदित्यला सगळ्या पाहुण्यांची व्यवस्थित काळजी घ्यायला सांगतात. तर दुसरीकडे दिशा प्रीतमचीच वाट बघत असते. ती वैतागूनच म्हणत असते की तो मूर्ख माणूस त्या प्रियाच्या नादी लागून त्या गावात जाऊन बसलाय. आज आमची हळद आहे, तो आज तरी इथे येणार आहे की नाही काय माहीत. पण तितक्यात तिचे वडील म्हणतात की मी चहासोबत नाश्ता मागवला होता, तो अजून आला कसा नाही? आणि ते ऐकून दिशा खूप चिडते. ती तिच्या वडिलांना सांगते की आपण तुम्हाला अटॅक आल्याचं नाटक केले, त्यामुळे प्लीज तसंच वागा. जर हे नाटक आहे हे त्या अहिल्याला कळलं ना तर ती आपल्याला
कुठच्या कुठे नेऊन ठेवेल कळणार नाही. त्यामुळे ते गप्प बसतात आणि मग दिशा मिहिरला कॉल करते. ती मिहिरला विचारत असते की प्रीतम त्या गावातून निघाला की नाही. तर मिहिर म्हणतो की तुला तर लग्नाची खूपच घाई झाली आहे असं दिसतंय. तर दिशा म्हणते की तुला माहिती आहे ना, हे लग्न करणं माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते. आणि त्यावर मिहिर म्हणतो की दिशा, हे सगळं फक्त तुझ्यासाठी सुरू आहे, मात्र यात माझा काय फायदा, मला काय मिळणार. आणि त्यावर दिशा म्हणते की तू काळजी करू नको, आज मी तुला येऊन भेटते, पण आता मला सांग की तो प्रीतम तेथून निघालाय की नाही. आणि त्यावर मिहिर सांगतो की नाही, मी माझी काही माणसं त्या सयाजीरावांच्या घरात पेरली आहेत आणि त्यांच्याकडूनच मला समजलं की आज त्या प्रियाचा साखरपुडा आहे आणि हे दोघेजण त्या सयाजीरावांच्या घरात सर्वंट म्हणून काम करतायत. आणि ते ऐकून दिशा तर खूप चिडते. तर दुसरीकडे प्रियाच्या साखरपुड्याची तयारी सुरू असते. प्रीतम सगळी कामं करत असतो आणि ते बघून प्रताप मनाशी म्हणत असतो की काय म्हणावं या मुलाला, या घरचा जावई होऊन ज्याने इथे मानाने राहावं तोच प्रियाच्या लग्नात नोकरासारखी सगळी कामं करतोय. आणि मग त्यानंतर आबासाहेब पारू आणि आदित्याला सांगतात की तुम्ही दोघेजण या सगळ्या लग्नाची जबाबदारी घ्या, सगळ्या पाहुण्यांकडे व्यवस्थित लक्ष द्या. आणि त्यावर ते दोघेही नाईलाजाने हो म्हणतात. त्यानंतर मग आबासाहेब नंदीला म्हणजेच प्रीतमला जवळ बोलावून घेतात आणि त्याला म्हणतात की मी तुला मुलाप्रमाणे मानतो, खरंच तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि तुझे आईवडीलसुद्धा खूप नशीबवान आहेत ज्यांना तुझ्यासारखा मुलगा मिळाला. आणि मग त्यानंतर प्रीतम गोमूत्र शिंपडण्यासाठी घरामध्ये फिरत असतो आणि त्याचवेळी प्रिया तयार होऊन त्याच्या समोर येते. प्रीतम तिच्याकडे एकटक बघतच राहतो, मात्र त्यानंतर तो पटकन तेथून निघून जातो. मात्र थोड्याच वेळामध्ये प्रताप प्रीतमला येऊन भेटतो. तो प्रीतमला म्हणत असतो की हे काय चाललंय तुझं, मर्दासारखा मर्द आहेस ना तू, मग माझ्या बहिणीशी लग्न करायचं सोडून तिच्याच साखरपुड्यामध्ये नोकरासारखी काय कामं करतोय. मी रात्रीच प्रियाला सांगितलं होतं की तुम्ही येथून निघून जा, मी आहे तुमच्यासोबत, पण तिने माझं नाही ऐकलं आणि आता तू सुद्धा गप्पच बसलाय. तर प्रीतम म्हणत असतो की दादासाहेब, आम्ही जर आबासाहेबांच्या मनाविरुद्ध हे लग्न केलं तर आम्ही खरंच सुखी राहू शकणार आहोत का. आणि खरं तर ना, मला प्रिया मॅडमचा अभिमान वाटतो, कारण त्यांनी आबासाहेबांच्या मुलीचं कर्तव्य निभावलं, नाती महत्त्वाची मानली. आणि मी सुद्धा असं पळून जाऊन लग्न नाही करू शकत. माझी आई आणि माझे बाबा आयुष्यभर स्वाभिमानाने जगलेत, त्यांची मान खाली जाईल असं मी काहीच करू शकत नाही. आणि ते ऐकून प्रताप प्रीतमचं कौतुक करत म्हणतो की तुझ्याकडे बघून मला खात्री पटली की माझ्या बहिणीने योग्य माणसाची निवड केली आहे आणि म्हणूनच मला तिचा अभिमान वाटतोय आणि मी कायम तुमच्यासोबत असेल हे लक्षात ठेव. आणि त्यावर प्रीतमही हो म्हणतो. तर दुसरीकडे यामिनी मोहनला म्हणत असते की तुम्हाला खरंच असं वाटतं का की आज आदित्य आणि प्रीतम हळदीसाठी इथे येतील म्हणून. आणि त्यावर मोहन म्हणतो की हो, पण तुला असा का प्रश्न पडलाय. तर तामिनी हसतच म्हणते, कारण मला तर असं वाटते की आता तर प्रीतम आणि दिशाचं लग्नसुद्धा होणार नाही. पण मोहन तिला सांगतो की हे तू माझ्या पुढे बोलली, दुसऱ्या कोणासमोरही बोलू नको. अहिल्यावहिनींनी ठरवलंय ना, मग हे लग्न नक्की होणार. तर दुसरीकडे प्रीतम देवासमोर प्रार्थना करत असतो की प्रिया मॅडमला कायम सुखी ठेव आणि तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते. म्हणून मग प्रीतम तेथून निघून जातो. तर प्रिया देवाकडे प्रार्थना करत म्हणत असते की मला माहिती आहे की या सगळ्यातून बाहेर पडण्याचा नक्कीच काहीतरी मार्ग असेल. आणि त्याचवेळी देवासमोरील फूल खाली पडते आणि त्यामुळे प्रिया खूप खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.